बोरीवली पूर्व वार्ड क्रमांक 11 से रिद्धि भास्कर खुरसुंगे को शिवसेना ने अपना टिकट देकर उम्मीदवार बनाया है। रिद्धि भास्कर खुरसुंगे अपना नामांकन पत्र दाखिल करते हुए जीत का भरोसा दिया है। इस बार चुनाव लड़ रही रिद्धि भास्कर खुरसुंगे पूर्व में राकपा के टिकट पर चुनाव जीती हुई थी। शिवसेना में प्रवेश के बाद पार्टी ने उन्हें वापस उम्मीदवारी दी है। रिद्धि भास्कर के सामने बीजेपी के प्रकाश दरेकर, कांग्रेस के अशोक यादव चुनाव लड़ रहे हैं। ऐसे में रिद्धि भास्कर खुरसुंगे को अपना गढ़ बचाने की चिंता सता रही है। उनके पति भास्कर खुरसुंगे एक वरिष्ठ समाज सेवक और दबंग नेता माने जाते हैं। क्या वह इस बार चुनाव जीतकर बीजेपी और कांग्रेस को करारा जवाब देंगे? ऐसी चर्चा क्षेत्र में चल रही है। पेश है मेट्रो इंडिया न्यूज की एक खास रिपोर्ट। काम केलेलं आहे। रस्ते असेल, पाणी असेल, गटार असेल, शौचालय असेल, आपण नदी दैसर नदीवरती 2 ब्रिज बांधतोय। 48 इंचाची पाण्याची लाईन आपण आपल्या बोरोली भागासाठी आणि आमच्या भागासाठी पास केलेलं आहे। त्याचं काम आम्ही केलेलं आहे, त्याचा विकास। त्याचप्रमाणे पंपिंग स्टेशन केलेलं आहे, त्याचा विकास। आमच्या वॉर्डमध्ये रुग्णालय बनवलेलं आहे, त्याचा विकास। होणारे डायलिसिस सेंटरचा विकास, विरंगुळा केंद्राचा विकास ज्येष्ठ नागरिकांसाठी। नॅशनल पार्क मध्ये जे आम्ही ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवेश देतो, सकाळी 6 ते रात्री संध्याकाळी 6, त्या संपूर्ण भारतामध्ये हे काम कुठच्याही राष्ट्रीय उद्यानामध्ये सिनियर प्रवेश दिला जात नाही। ते आम्ही केलेलं काम आहे, त्याचा विकास। त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये ज्या समस्या होत्या त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे। दैसर नदी जी गटार बनलेली आहे, त्याला दैसर नदी रूप आणण्यासाठी आम्ही पास केलेले 76 करोड रुपये, त्याचा दैसर नदी पुन्हा आम्ही त्याचं रूपांतर करू, त्याचा विकास। असं एक नाही, अनेक कामं। दौलतनगरला आपण स्मशानभूमी बघितली असेल, मागच्या 10 वर्षापूर्वीची हालत होती आणि आताची स्मशानभूमी, त्याचा केलेला विकास। दौलतनगरमध्ये आम्ही प्रत्येक रोड, प्रत्येक फुटपाथ याचा केलेला विकास। झोपडपट्टीमध्ये आम्ही प्रत्येक गल्ली गल्ली ही चांगले केलेली आहे। सर्वात जास्त आर सेंटरमध्ये सिवर लाईन कोणत्या भागामध्ये असेल तर ती वॉर्ड नंबर 11 मध्ये आहे। हा केलेला आम्ही विकास। असे एक नाही, अनेक विकास आम्ही आमच्या भागामध्ये केले आहेत। मोफत ॲम्ब्युलन्स आम्ही चालवतो। विद्यार्थ्यांना दरवर्षी 500 ते 700 विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं आम्ही देतो। 75 विद्यार्थी आम्ही दत्तक घेतलेले, त्यांचा आम्ही शिक्षणाचा खर्च करतो, तो विद्यार्थ्यांचा विकास। नोकरी लग्न मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही जे प्रशिक्षण केंद्र चालवतो, तो हा आमचा विकास। त्याचप्रमाणे महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांची आर्थिक परिस्थिती मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना घर चालवण्यासाठी, पाठबळ मिळण्यासाठी हा जो आम्ही केलेला आहे तो आमचा विकास। असे अनेक विकासाची कामे आमच्या भागामध्ये केलेली आहेत आणि याचीच प्रचिती येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये 1 नंबरची, मुंबईमध्ये सर्वात जास्त मतं आमच्या वॉर्डावर मिळाली। मुंबई महानगरपालिकेमध्ये जो भगवा झेंडा फडकवणार आहे त्याची सुरुवात आमच्या वॉर्डातून आम्ही करणार आहे। हा आमचा जो निर्धार आहे, शिवसेनेच्या प्रत्येक सैनिकांनी जो मनाशी निश्चय बाळगलेला आहे, माननीय उद्धव साहेबांचं जे स्वप्न आहे, बाळासाहेबांचं स्वप्न आहे, ते जे पूर्ण करण्याचा हा एक विश्वास, हे सर्व विश्वास आम्ही एकत्र करून हा मुंबई महानगरपालिका झेंडा फडकवणार आहे। हा विश्वास घेऊन या इलेक्शनला उतरलेलो आहे आणि मी निश्चित सांगू इच्छितो की सर्वात जास्त मतांनी सीट जर कोणती येईल तर वॉर्ड नंबर 11 ची येईल। हा विश्वास घेऊन मी चाललेला आहे।